नमस्ते मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये। तर आपण आज दिवाळी फराळातल्या सिरीजचा चौथा पदार्थ तयार करणार आहोत। हा पदार्थ माझ्या घरी खूप आवडीने खाल्ला जातो। तुमच्याही घरी हा पदार्थ नक्कीच आवडेल, तो म्हणजेच बेसनाचे लाडू। चला तर मग जास्त वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण 2 किलो बेसनापासून लाडू तयार करणार आहोत। तर मी इथे बेसन व्यवस्थित चाळून घेतलेला आहे। त्याला आपल्याला थोडं थोडं करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। इथे आपल्याला बेसन भाजण्यासाठी तूप लागणार आहे। इथे मी जवळजवळ 1 किलो गावरान तूप घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला चिमूटभर मीठ लागणार आहे। इथे मी सुंठ पावडर घेतलेली आहे 1 चमचा, 1 मोठा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि थोडं केशर घेतलेलं आहे। बेसन भाजण्यासाठी मी कढईमध्ये आता थोडंसं तूप ओतून घेतलेलं आहे। तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला बॅचमध्ये सगळं बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। कारण बेसनाचे लाडू करण्यासाठी बेसन जितकं छान भाजलं जाईल तेवढेच छान आपले लाडू वळले जातील। त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करून बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आपल्याला हे सगळं बेसन कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे। जास्त फ्लेम वाढवल्यामुळे बेसन करपण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे हळूहळू कमी गॅसवरच आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। बेसन भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, त्यासाठीच आपल्याला थोडं थोडं करून तूप यामध्ये ॲड करत बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। मी थोडं थोडं करून सगळं बेसन व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। अजून थोडं याला आपण भाजून घेऊयात। मला बॅचेसमध्ये बेसन भाजण्यासाठी जवळजवळ 2 ते 2.5 तास गेलेले आहेत। मी 2 किलो बेसन व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। बेसन गरम असतानाच आपल्याला त्याचे लाडू वळावे लागतात, त्यासाठी आपण भाजलेलं सगळं बेसन परातीमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपलं बेसन किती छान भाजलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला वेलची पावडर आणि सुंठ पावडर मिक्स करून घ्यायचे आहे। सुंठ पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ॲड करून घेऊ शकता। आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मी इथे थोडेसे केसरही ॲड करून घेणार आहे। या स्टेजला आता आपल्याला यामध्ये पिठी साखर ॲड करून घ्यायची आहे। तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याप्रमाणे पिठी साखर ॲड करून घेऊ शकता। लक्षात असू द्यात, ह्या स्टेजला आपलं बेसन गरमच आहे। गरम बेसनमध्येच आपल्याला पिठी साखर वितळवून घ्यायची आहे। त्यासाठी पिठी साखर टाकल्यानंतर बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पिठी साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। बेसन गरम असतानाच आपण याचे आता सर्व लाडू वळून घेऊयात आणि तुम्हाला हवे त्या ड्रायफ्रुट्सने त्यांना गार्निश करून घेऊ शकता। आणि आपले बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या घरी कशा प्रकारे बेसनाचे लाडू करता हेही मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत लवकरच भेटूयात। धन्यवाद।